करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपलं महत्त्व कधी कमी करून घ्यायचं नाही आहे. आपल्याला सुद्धा परमेश्वराने सुंदर आयुष्य प्राप्त करून दिलं असताना आपण आपलं महत्त्व का कमी करतो? आपल्यामध्ये जर बघा प्रत्यक्षपणे कष्ट करण्याची, मेहनत करण्याची तयारी असेल, मग स्वतःचं महत्त्व आपण स्वतःच का कमी करायचं? ज्या वेळेला बघा आपल्याला एखादं कार्य करायचं आहे, ते कार्य करत असताना आपल्याला एखाद्या विषयाची माहिती नसेल तर समजून घेणं फार गरजेचं आहे. पण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, स्वतःचं महत्त्व आपण पाहायला जर गेलो तर आपण कमी करतो. कशामुळे? तर बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, ज्याप्रमाणे आपण दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीकडे, बरोबर आहे, दुसऱ्यांशी तुलना करून आपण आपलं महत्त्व कमी करून घेतो. समर्थ म्हणाले, एक वेळ स्तुती आणि एक वेळ निंदा परवडेल, पण दुसऱ्यांशी तुलना करणं अजिबात परवडणारं नाही. कारण कसं असतं, आपण एखाद्या वेळेला बघा प्रत्यक्षात एखाद्याची स्तुती करतो. कारण का? त्याने आपल्याला मदत केलेली असेल, किंवा बघा प्रत्यक्षात ज्या वेळेला आपल्याला गरज पडली असेल तेव्हा ती व्यक्ती धावून आली असेल, म्हणून त्या व्यक्तीची स्तुती केली. आणि ज्या वेळेला निंदा करत होतो का? कारण ती व्यक्ती आपल्याला कधी मदतीला आली नाही म्हणून. पण महत्त्व आपलं का कमी करायचं? आपण काय विचार करायचो, माझ्या मदतीला ती व्यक्ती धावून आली नाही म्हणून मी बघा प्रत्यक्षपणे काम करण्यासाठी थांबलो, म्हणून मी असाच राहिलो. जर ती व्यक्ती आली असती तर मी आता कुठच्या कुठं असतो, असा आपण विचार करतो. समर्थ म्हणाले, कशाला आपण एखाद्याची स्तुती आणि एखाद्याची निंदा करत बसायचं? आपण सुद्धा सुंदर आयुष्य जगत असताना बघा प्रत्यक्षात आपलं महत्त्व कशामध्ये आहे ना, ते शोधण्याचा प्रयत्न. आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर उपकार एकमेकांवर करत असतो. एकमेकांची बघा प्रत्यक्षपणे उपकाराची भाषा आपल्याला पाहायला मिळत असते. पण जर पाहायला गेलो ना, त्याची जाणीव कोण ठेवतो? ज्याने प्रत्यक्षपणे आपल्याला मदत केलेली आहे. मग आपण विसरून चालायचं का? नाही ना. त्याने आपल्याला बघा प्रत्यक्षात मदतीला धावून आलेली व्यक्ती ते आपल्या सोबतच असणं फार गरजेचं आहे. आपल्या मनामध्ये बघा प्रत्यक्षपणे असणं फार गरजेचं आहे. पण आता त्या व्यक्तीला विसरून चालायचं नाही आहे. जरी बघा प्रत्यक्षपणे तुझ्याजवळ पैसा आला असला तरी त्या व्यक्तीला कधीही विसरायचं नाही आहे. कारण ज्या वेळेला तुला गरज होती त्यावेळी ती व्यक्ती धावून आली होती. आपण महत्त्व तेव्हाच कमी करतो ज्यावेळी समोरच्याला मिळतं ना, तेव्हा बघा प्रत्यक्षपणे आपण स्वतःहून स्वतःचं महत्त्व कमी करून घेत असतो. आता विचार जर केला ना, बघा आज प्रत्यक्षपणे विचारांची देवाणघेवाण, पण आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आपला स्वाभिमान हीच आपली श्रीमंती. खरी ओळख प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना,
या पृथ्वी तलावर जन्म घेऊन ही तुझी ओळख नाही आहे. तू कशा प्रकारे वागत आहेस, कशा प्रकारे बोलत आहेस, कशा प्रकारे बघा उत्तम प्रकारे संवाद साधत आहेस, ही तुझी ओळख आहे. अहो, समोरच्याची बोलण्याची इच्छा नसेल तर त्याच्या पुढं पुढं बघा प्रत्यक्षपणे आपण काय करत असतो, बोलण्याचा प्रयत्न करत असतो. समोरची व्यक्ती आपल्याला रिस्पॉन्स देत नाहीये, प्रतिसाद देत नाहीये, मग शेवटी आपण काय करत असतो, आपण आपलं महत्त्व कमी करून घेत असतो. जर तुम्हाला बघा होकार किंवा नकार ती व्यक्ती देत नसेल, तुम्ही फक्त बोलत राहिलात, तुमच्या बोलण्याला अर्थ काही आहे? झिरो. म्हणून समर्थ म्हणाले, अडचणी येत असतात हो आणि जातात पण त्या अडचणीबरोबर आपलं वेळसुद्धा निघून जातं, आपलं वयसुद्धा निघून जातं, हे आपण पाहत नाही आहे. आपण फक्त कशासाठी बघा प्रत्यक्षपणे घाबरून राहतो, ही अडचण आलेली आहे, हे संकट ओढवलेलं आहे, आणि या अडचणीतून या संकटातून मार्ग काढत असताना किती वेळ लागलेला आहे, किती आपलं आयुष्य बघा वाया गेलेलं आहे, याकडे आपलं लक्षच नसतं. याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आता बघा आपण शालेय शिक्षण घेत असताना अनेक विषय असायचे, बरोबर आहे. त्या विषयांचा आपण अभ्यास करायचो, टाईम टेबल असायचा, बरोबर. त्या वेळापत्रकानुसार आपण अभ्यास करायचो. परंतु कोणता विषय अवघड आहे, कोणता विषय सोप्पा आहे, जो विषय सोप्पा आहे त्याला कमी वेळ दे, जो विषय अवघड वाटतो त्याला जास्त वेळ दे. परंतु आपण काय करायचो, जो सोप्पा आहे ना त्याचाच आपण जास्तीत जास्त सराव करायचो, परंतु कठीण वाटतो त्याचा पण सराव कर ना. त्या एका विषयामुळे बघा प्रत्यक्षपणे आपण नापास झालो, त्या विषयामुळे बघा प्रत्यक्षपणे आपल्याला कमी मार्क मिळाले. मग आपण काय केलं, आपण आपले महत्त्व कमी करून घेतले ना, आपण अभ्यास केला नाही आहे, आणि त्या एका विषयामुळे बघा बाकीच्या विषयांची तुलना करत राहिलो. मग एवढ्या सर्व विषयांना चांगले मार्क मिळाले असताना एका विषयामध्ये कमी मार्क मिळाले, बरोबर की नाही. लोक काय बोलतील, चांगले मार्क मिळाले त्याला बोलणार नाही, ज्याला कमी मार्क मिळालेत ना त्या विषयाला बघा प्रत्यक्षपणे आपल्याला उद्देशून बोलतील. लक्षात ठेव, बोलण्याची पद्धत आहे, कारण कलियुग आहे. आपल्याला सुद्धा एक सवय असते, मिळो अगर न मिळो, परंतु आयुष्य आरामात आयुष्य जगण्याची इच्छा असते. समर्थ म्हणाले, चालेल आयुष्य आरामात जीवन जग, आयुष्य जग, पण व्यसनात जाऊ नकोस, बरोबर की नाही. कारण एक प्रकारे जर व्यसन लागले ना तर तू कितीही जरी कमवलंस ना तरी त्या व्यसनामुळे तुझं महत्त्व कमी होईल. का महत्त्व कमी होईल, प्रत्येक भाग बघा, प्रत्येक भाग समर्थ आपल्याला उत्तम रीतीने आपल्याला शोधून देत असतात. का महत्त्व कमी होतं, आपलं आयुष्य आपण स्वतःहून बरबाद करत असतो. म्हणजेच आयुष्यामध्ये कोणी समजून घेतलं नाही तरीही चालेल, पण कोणापुढे बघा लाचार होऊ नको सर, अजिबात नको. काय गरज पडली, ती व्यक्ती आपल्याला मदतीला धावून येत नाही ना, ती व्यक्ती आपल्याला मदत करत नाही ना, नको करू दे, पण त्याच्या पुढे पुढे बघा प्रत्यक्षपणे लाचार होऊ नकोस. लाचार होऊन जगण्यापेक्षा आहे ना उत्तम रीतीने तिथे उभा राहा आणि उत्तम रीतीने कार्य कर. कोणी समजो अगर न समजो, पण तुला कार्य करणं गरजेचं आहे. कारण आवडलेलं आणि निवडलेलं बघा प्रत्यक्षपणे वेगवेगळं असतं. आवड काय आणि निवड काय, जे आपल्याला आवडतं ते आपण निवडून काढतो. बघा एखादी डिश असते, त्या डिशमध्ये अनेक पदार्थ असतात, बरोबर की नाही, अनेक मेनू असतात. जे आपल्याला आवडतं, गुलाबजाम आवडतं, रसगुल्ला आवडतं, बघा कचोरी आवडते,
पुरणपोळी आवडते. आणि तिथेच जर बघा प्रत्यक्षपणे मेथीची भाजी असेल, मेथीचा लाडू असेल, तिथे आपण खात नाही आहे. कारण का, सर्व गोडांमध्ये तो कडू आहे. परंतु याचा जर आपण विचार केला तो कडू आहे, परंतु तो आपल्या शरीरासाठी औषधी आहे, आरामदायी आहे. हे आपल्याला बघा प्रत्यक्षपणे त्याची जाण नसते. हे कधी विसरता कामा नये. म्हणून प्रत्यक्षपणे निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही. आज जर पाहायला गेलो ना, अनेक प्रकार प्रत्यक्षपणे आपला देह स्वतःचं महत्त्व स्वतःहून कमी करत राहिलेलं आहे. कोणत्याही नात्याची गरज आता प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, एकट्याला असून चालत नाही आहे. कारण नातं म्हटलं की समोरच्याला सुद्धा आपली जाण असली पाहिजे आणि आपल्याला सुद्धा तेवढीच जाण असली पाहिजे, तरच ते नातं आहे ना. आपण जर त्यांना बघा प्रत्यक्षपणे उत्तम रीतीने मानत आहोत, परंतु ती व्यक्ती आपल्याला मानत नाही आहे, मग हे नाते झालं का? नाही आहे. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना सांभाळणं, यालाच तर खरं जीवन म्हणतात ना. जीवन जगणं म्हणजे काय? बघा, प्रत्यक्षरित्या आज अनेकांच्या भावना दुखावल्या जातात. पण चुकीच्या व्यक्तीजवळ आपलं मत व्यक्त करणं किंवा भावना व्यक्त करणं, बघा समर्थ म्हणाले, तुम्ही किती कोणावर प्रेम करत आहात, किती कोणी बघा प्रत्यक्षपणे आपल्याला सन्मान दिलेला आहे, किती तुम्ही प्रयत्न केलेले आहेत, त्याला किती यश प्राप्त झालेलं आहे. आपण महत्त्व कोणाला देतो? बघा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, स्पष्ट बोलणारी व्यक्ती, त्या व्यक्तीचा कधी आपल्याला राग येत नाही, कारण ती स्पष्ट बोलून गेलेली आहे. परंतु जी मनात बघा मागून बोलणारी व्यक्ती असते ना, त्या व्यक्तीचा आपल्याला राग येतो आणि त्यामुळे आपलं महत्त्व कमी होतं. कारण का, स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तीसमोर आपण सुद्धा बोललो पाहिजे, परंतु नाही, मागून बोलणाऱ्या व्यक्तीला आपण बघा, आपण न ऐकता न बोलता आपण त्या व्यक्तीला बोलत असतो. मग ती व्यक्ती बोलते, मी तर कधी बोललो नाही आहे. मग शेवटी आपलं महत्त्व कमी झालं ना. म्हणून समर्थ म्हणाले, डोळ्यांनी पाहावं, कानाने ऐकावं आणि नंतर मग बघा प्रत्यक्षपणे बोलायला हवं. बोलल्यानंतर विचार करत बसू नको. कारण ज्याप्रमाणे आपण प्रत्येक वेळेला आपण पुढं करत असतो, परंतु पुढं जात असताना मागचा कधी पुढे निघून जाईल आपल्याला कळणार नाही. म्हणून आयुष्यात आहे ना, स्वतःचं महत्त्व जाणून घेण्यासाठी एक रोजनिशी असते बघा, एक डायरी असते, त्यावर नोंद करून ठेवत जा की आज मी दिवसभरात काय केलेलं आहे, आज मी कोणाला मदत केलेली आहे, मला कोणी मदत केलेली आहे. बघा ज्या वेळेला तुम्ही महिनाभर ह्याचा सराव कराल ना, कारण आपलं कसं असतं, आज लक्षात ठेवलं की उद्या विसरून जातो, परंतु त्या डायरीमध्ये लिहिलेले असते ते आपण कधी विसरत नाही आहे. कारण का, ते आपल्या दररोज डोळ्यासमोर असतं. म्हणून अशी सवय लावून घे जी प्रत्यक्षात बघा आपलं महत्त्व कधी कमी करणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.